नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदींप्रमाणे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा खोटारडेपणा करायला लागली आहे. 2 दिवसापूर्वी ब्लूमबर्गनी एक रिपोर्ट केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारताच्या रिझर्व्ह बँकेने रुपयाची कोसळणारी किंमत सावरण्यासाठी सोनं विकलं असण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती भारत सरकारकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट्स वगैरे सगळं सुरू झाल्यानंतर आरबीआयनी एक प्रेस रिलीज दिली. ती प्रेस रिलीज बघा इथं बाजूला. 3 जूनला दिलेली ही प्रेस रिलीज आहे. त्याच्यावरती चीफ जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँकेचे यांची सही आहे. ब्रिजराज काहीतरी त्यांचं नाव आहे. त्या प्रेस रिलीज मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की असे काही रिपोर्ट्स आमच्या पाहण्यात आले की ज्यात आरबीआयचा सेल ऑफ गोल्ड बद्दल बातम्या होत्या आणि आमचं असं म्हणणं आहे की रिपोर्ट्स आर नॉट करेक्ट, हे त्यांनी त्या प्रेस रिलीज मध्ये म्हटलंय. त्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की स्टॉक ऑफ गोल्ड आरबीआयकडे जो आहे, म्हणजे आरबीआयकडे असलेला सोन्याचा साठा हा 880.52 टन आहे, हा आकडा दिलेला आहे. आणि त्याच्या सोबत त्यांनी एक लिंक दिली, ज्या लिंकवरती आरबीआयच्या वेबसाईटवरती जो सगळा डेटा मिळतो. आता त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एप्रिल महिन्यामधला डेटा मिळतो. हे प्रेस रिलीज कधी दिलंय? 3 जूनला. ब्लूमबर्गच्या बातमीत असं म्हटलं होतं की मे महिन्यामध्ये आरबीआयनी सोनं विकलेलं आहे. एप्रिल मधला रिपोर्ट दाखवतात, एप्रिल मधली क्वांटिटी दाखवतात आणि एप्रिल मधल्या क्वांटिटीमध्ये त्या सोन्याच्या साठ्याची किंमत 880.52 टन जे आहे त्याची भारतीय रुपयामधली किंमत ही त्यांनी दिलेली आहे 11,33,076 कोटी. 11,33,076 कोटी एवढी त्याची किंमत दिलेली आहे 22 एप्रिलच्या सोन्याच्या भावाप्रमाणे. कारण सोन्याचे भाव बदलत राहतात, त्यामुळे त्या दिवशी जी भाव होता त्याप्रमाणे ही किंमत आहे. म्हणून आरबीआयची वेबसाईट बघितली आत्ताची, म्हणजे आत्ता लेटेस्ट स्टॅटिस्टिक्स काय आहे हे बघावं म्हणून आरबीआयची वेबसाईट बघितली. तर आरबीआयच्या वेबसाईटवर 15 मेला दर 7 दिवसांनी आरबीआय हे डेटा अपडेट करते. 15 मे रोजी भारत सरकारकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याची किंमत 11,45,045 कोटी. पुन्हा सांगतो, 11,45,045 कोटी इतक्या किमतीचं भारताचं सोनं आरबीआयकडे होतं. आता 22 मेचा आकडा बघा, 7 दिवसानंतरचा. तो दाखवतो की 10,98,889 कोटी रुपयाचं सोनं भारताकडे आहे. म्हणजे 7 दिवसात 46,156 कोटी रुपयाचं सोनं कमी झालं. 46,156 कोटी. विचार करा, 46,000 कोटी रुपयाचं सोन्याचं मूल्य कमी झालं. म्हणून पुन्हा बघितलं की सोन्याचे भाव एवढे घसरले का, आणि मग ही आकडे दिसले की 15 मेला ज्या वेळेला 11,45,000 कोटी रुपयाचा सोन्याचा साठा होता, त्यावेळेला 15 मेला सोन्याचा 24 कॅरेट सोन्याचा भाव होता 16,009 रुपये प्रति ग्राम. 16,009. आणि 22 मेला तो भाव आहे 15,949 रुपये. म्हणजे फक्त 60 रुपयांनी सोन्याचा भाव कमी झाला. भारत सरकारच्या ताब्यामध्ये असलेल्या सोन्याचा साठा हा 46,156 कोटी रुपयांनी कमी झाला. आता मला सांगा, मग हे 46,000 कोटी रुपयाचं सोनं गेलं कुठं? भाव तर इतका नाही कमी झाला. 46,000 कोटी.
आता सोन्याच्या भावाप्रमाणे हे किती टन सोनं निघतं हे मला माहित नाही, कारण ते बरंच त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण 46,000 कोटी रुपयाचं सोनं कमी झालं हे तर आरबीआयच्याच वेबसाईटवरून लक्षात येतं. म्हणजे आरबीआयने 3 जूनला काढलेल्या प्रेस रिलीजमध्ये जो सांगितलं आणि मुद्दाम लपवण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी एप्रिल महिन्यामधली आकडेवारी दिली, मे महिन्यामधली आकडेवारी दिलीच नाही. आणि म्हणून हे जास्त गंभीर आहे. आता हे सगळं होतंय आणि याबद्दलची संपूर्ण माहिती देशाला सांगण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे, म्हणजे आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून एकदाही अशी वेळ आली नाही की भारताने स्वतःकडचं सोनं विकलं असेल. स्वतःकडचं सोनं विकावं लागणं याचा दुसरा अर्थ दरिद्री होणं. 91 साली ज्या वेळेला देश आर्थिक अडचणीत होता, चंद्रशेखर पंतप्रधान होते, यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते. यशवंत सिन्हांनी देशाकडचं असलेलं सोनं हे गहाण ठेवलं होतं आणि कर्ज उचललं होतं. गहाण ठेवून कर्ज उचललं यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना. मनमोहन सिंग अर्थमंत्री त्यानंतर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने गहाण ठेवलेलं सर्व सोनं हे कर्ज फेडून परत आणलं गेलं आणि आता सोनं विकलं गेलं. 46,000 कोटी रुपयाचं सोनं विकलं गेलं. हे लक्षात घ्या. हे अत्यंत भयंकर आणि गंभीर प्रकरण आहे. त्याच्यामध्येच वरती एक आकडेवारी दिसतेय, ती पण बघा. भारतामध्ये किती नोटा सर्क्युलेशन मध्ये आहेत, कॅश इन सर्क्युलेशन, किती रुपयाचं कॅश चलन हे सर्क्युलेशन मध्ये आहे बाजारात. 42 लाख कोटी रुपयाची चलन हे सर्क्युलेशन मध्ये आहे. 42 लाख कोटी. या नॉन बायोलॉजिकल दिवट्यांनी ज्या वेळेला नोटबंदी आणली त्यावेळेला 14,50,000 कोटी रुपयाचं रोख रक्कम कॅश ही चलनामध्ये होती. आणि करन्सी इन सर्क्युलेशन किंवा कॅश इन सर्क्युलेशन हे कमी व्हावं, डिजिटल भारताने व्हावं म्हणून नोटबंदी करतोय असं सांगितलं. 14 लाख कोटी रुपयाची कॅश चलनामध्ये होती. आज 42 लाख कोटी रुपयाची कॅश चलनामध्ये आहे. तिप्पट झाली. आणि नागरिकांकडे पैसा आहे का? तर नागरिकांकडे तर पैसा नाहीये. 2016 साली 14 लाख कोटी रुपये सर्क्युलेशन मध्ये असताना 80 कोटी लोकांना फुकट धान्य द्यावं लागत नव्हतं 5 किलो. त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या कष्टाने ते जगत होते. आता 80 कोटी लोकांना फुकट धान्य द्यावं लागतंय, पण सर्क्युलेशन मधली कॅश मात्र, बाजारातली चलनातली कॅश मात्र 3 पटीनं वाढली. 42 लाख कोटी रुपयाची कॅश बाजारामध्ये फिरते आहे. ही कोणाकडे आहे? इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणातली कॅश कोणाकडे आहे? प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची नवीन पंचतारांकित कार्यालयं झाली. म्हणजे 140 वर्षाचा काँग्रेस पक्षाची कार्यालय बघा, मुंबईमधलं बघा, आणखीन पुण्यातलं बघा. हे मुळामध्ये ही सगळी कार्यालयं त्या वेळच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदरमोड करून पुण्यामधलं काँग्रेस भवन हे काकासाहेब गाडगिळांनी घरातलं सोनं विकून काँग्रेसचं कार्यालय बांधलं, बायकोचं मंगळसूत्र विकून बांधलं. आज तुमची मंगळसूत्र विकून भाजप कार्यालय बांधते का? हे एवढं सोनं विकलं जातंय देशाचं, हे कशासाठी विकलं जातंय? आणि हा जो मूर्खपणा आरबीआय करतंय किंवा भारत सरकार करतंय की सोनं विकून डॉलर घ्यायचे किंवा डॉलर विकून रुपयाची डिमांड रोखण्याचा प्रयत्न करायचा, रुपयाची घसरती किंमत रोखायचा प्रयत्न करायचा, हा मूर्खपणा आहे. कारण रुपया घसरतोय, तो घसरत राहणारच आहे.
मुळात निर्यातीपेक्षा आपण आयातच जास्त करतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयात करतोय. भारताचा जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ते 6 पटीनं वाढलंय. $5 बिलियन हा डेफिसिट होता बॅलन्स ऑफ पेमेंट मधला, तो आता $30 बिलियन एवढा झालेला आहे. त्यामुळे रुपया घसरणारच आहे. त्याला नॅचरल पद्धतीने मार्केट जेवढं त्याची किंमत ठरवेल त्याप्रमाणे रुपयाची किंमत ठरवू द्यायला पाहिजे. ते ठरवू न देता जबरदस्ती आरबीआय जर का रुपया विकत घेऊन डिमांड वाढवणार असेल तर रुपया तर घसरणारच आहे. भारताकडचं परकीय चलनही संपून जाईल आणि आणखीन मोठ्या संकटामध्ये देश सापडेल. आणि त्या आणखीन मोठ्या आर्थिक अरिष्ट्याकडे नरेंद्र मोदीचं सरकार या देशाला घेऊन चाललंय. हे या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट समजतंय, अगदी सुस्पष्ट. आणि यांच्या धादांत खोटारडेपणामध्ये पहिल्या दिवसापासून नरेंद्र मोदी खोटं बोलतोय या देशाशी. लग्नाबद्दल खोटं बोलला, डिग्रीबद्दल खोटं बोलला, सगळं खोटं. 50 दिन का समय दो, इस देश के किसी भी चौराहे पे कोई भी सजा मुझे दो, नोटबंदीच्या वेळेला बोलला होता. काय झालं? जीएसटी परत घ्यायला लागलं ना, रिफॉर्म करावा लागला ना परत. पहिली इतकी वर्ष अख्खा देश कोकलत होता की चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावताय, त्याचं काही झालं नाही. पहिल्या दिवसापासून खोटं बोलणारं हे सरकार आता आरबीआयला सुद्धा खोटारडेपणा करायला लावतंय. ही सर्वात महत्वाची आणि गंभीर गोष्ट आहे. सर्वात गंभीर गोष्ट. ज्या पद्धतीने आरबीआयने या सरकारला दिलेला डिव्हिडंड आहे तो बघा तुम्ही. हा मुद्दाम तोही चार्ट दाखवतो. म्हणजे 2014 पर्यंत आरबीआय भारत सरकारला 25-30 हजार कोटी रुपयापर्यंतचा डिव्हिडंड द्यायची. त्याच्या आधी तर 1500 कोटी द्यायची. कारण आरबीआय कडे असलेला एक्सेस फंड हा या देशातल्या सर्व बँकांमधल्या सर्व खातेदारांच्या रकमेची सुरक्षितता म्हणून आरबीआय कडे असायचा. उद्या एखादी बँक जर बुडली तर खातेदाराला त्याच्या खात्यातले पैसे मिळाले पाहिजेत यासाठी आरबीआय कडे एक्सेस फंड असायचा. आता तो संपूर्ण एक्सेस फंड मोदी सरकारने काढून घ्यायला सुरुवात केली आहे. आत्ता 3 लाख कोटी रुपयाच्या आसपास डिव्हिडंड घेतलाय. आणि या सगळ्या रकमेचं भारत सरकार करतं काय याचं कोणालाच थांगपत्ता नाही. 54 लाख कोटी रुपयाचं देशावरती 2014 साली असलेलं कर्ज आज 300 लाख कोटी रुपयापर्यंत गेलेलं आहे. या घेतलेल्या 250 लाख कोटी रुपयाचा वापर कुठं केला? 250 लाख कोटी कुठं केला वापर कोणालाच माहित नाही. सरकारी कंपन्या विकल्या, विमान कंपन्या विकल्या, एअरपोर्ट विकली, रेल्वे स्टेशन्स विकली, सर्व हायवे हे बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर या तत्वावरती देऊन टाकलेले आहेत. प्रत्येक रस्त्याला टोल लागतोय. सरकारने सरकारचा पैसा कुठं खर्च केला? हा जो लाखो कोटी रुपयाचा डिव्हिडंड घेतलेला आहे दरवर्षी, तो कुठं खर्च केला? साध्या सैनिकांच्या परमनंट नोकऱ्या होत्या त्या सुद्धा या सरकारने काढून घेतल्या. तिथं अग्निवीर लावले, फिक्स पे वाले, आणि तेही 4 वर्षानंतर रिटायर. सरकारने एवढे लाखो कोटी रुपये कुठे खर्च केले हे या देशातल्या नागरिकांना समजायलाच हवं. आणि त्यामध्ये काहीतरी महाप्रचंड घोटाळा करून ठेवलेला आहे. म्हणून मोदी स्वतः आता या स्थितीमध्ये आलेला आहे की हे जर सावरलं नाही तर सगळं संपून जाईल म्हणायला लागलाय. लाज आणि शरम नावाची गोष्ट नरेंद्र मोदीला वाटत नाही. हे सर्व सावरण्याची जबाबदारी त्याची आहे. हे सर्व बिघडवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी. आणि हे न करता तो सरळ आता हातवर करायला लागलाय.
पण या सगळ्या लाखो कोटी रुपयांचा हिशेब हा घ्यायलाच हवा. हे आता कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारखी संस्था जिच्यावरती विश्वास ठेवून आपण आपल्या बँकांमधल्या खात्यांमध्ये जे काही पैसे साठवत असतो त्याच्याच सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण आरबीआय खोटं बोलायला लागलेली आहे. हे या आकडेवारीवरून सिद्ध होतं. आणि हे सगळं आरबीआयच्या वेबसाईटचं पाहत असताना एक गोष्ट समोर आली जी अत्यंत धक्कादायक होती. आत्ता 7-8 महिन्यांपूर्वी जिओ हॉटस्टार ही कोणाची कंपनी आहे हे सांगण्याची काही गरज आहे का? या जिओ हॉटस्टार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी मिळून आरबीआयच्या वर्षाबद्दल एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली जी 5 भागांमध्ये आहे. त्या 5 भागांच्या डॉक्युमेंटरी सिरीजचं नाव आहे आरबीआय अनलॉक्ड. म्हणजे रिझर्व्ह बँकेवरचं कुलूप उघडलं. कोणासाठी उघडलं? जिओ हॉटस्टारसाठी. आणि त्याचं त्याचा पहिलाच भाग बघा, त्या जिओ हॉटस्टारच्या त्या डॉक्युमेंटरीचा. आता ती जिओ स्टार किंवा जिओ हॉटस्टारच्या याच्यावरती ती सापडत नाही, पण आरबीआयनी ती युट्यूबवर टाकलेली आहे. त्यामुळे आरबीआयनी युट्यूबवर टाकलेली ती आरबीआय अनलॉक्ड नावाची 5 भागांमधली डॉक्युमेंटरी फिल्म ही बघा. त्यातला पहिला पार्ट बघा. त्या पहिल्या पार्टमध्ये एक अत्यंत धक्कादायक दृश्य आहे की रिझर्व्ह बँकेचा सोनं, या देशाचं सोनं ज्या व्हॉल्टमध्ये ठेवलेलं आहे त्या व्हॉल्ट मध्ये उघडून जिओ स्टारला आत जाऊन शूटिंग करायची परवानगी दिली आहे की नाही? म्हणजे मालक कोण आहे हे कळतं की नाही याच्यात? रिझर्व्ह बँकेचं प्रिंटिंग प्रेस, रिझर्व्ह बँकेचं सोनं ठेवण्याचा व्हॉल्ट, हे सगळं उघडून दाखवलंय त्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये. आता तुम्ही बघा आणि तुम्ही विचार करा की या देशाचा मालक कोण? या देशाचा मालक, या प्रजासत्ताक देशाचा मालक या देशातली प्रजा आहे, या देशातला नागरिक आहे का जिओचा मालक? आणि म्हणून तुम्ही, मी, आपण प्रत्येकाने अत्यंत सजग आणि जागरूक राहणं गरजेचं आहे. यांच्या एकाही वाक्यावर विश्वास ठेवता कामा नये. मला खूप मागे एक जण असं बोलला होता की तुला संघाच्या लोकांकडे संशयाने बघायची सवय आहे. तेव्हा मी त्याला सांगितलं होतं, संघाच्या लोकांकडे संशयाने बघण्याची मला सवय नाहीये, ते माझ्यावर संस्कार आहेत. संशयानेच पाहणार. आणि म्हणून हे सापडत येतं दरवेळेला. हे काल आरबीआयचंही खोटं सापडलं, त्याचमुळे सापडलं. विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत ही लोक, अजिबात नाहीत. आणि आता इतका मोठा धादांत खोटारडेपणा समोर आल्यानंतर म्हणजे कुंपण शेत खायला निघालंय. किंवा सुरेश भटांनी जे म्हटलं, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मढ्याला आता उपाय नाही. हा बाकी सगळा दिखावा खोटा आहे आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेचं नग्न स्वरूप हे आहे जे आरबीआय लपवू पाहत होती. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं हे अगदी गांभीर्यपूर्वक खाली कमेंट करून सांगा. या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, करूच 100%. कारण आपला देश आहे हा, त्याची वाताहत आपण तर होऊ देणार नाही आणि होऊ देता कामा नये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ हाईप करा. लाईकचं बटन दाबल्यानंतर हाईप येतं, तर हाईपही करा. प्रत्येक हाईप नंतर 80 पॉइंट वाढतात. 80 पॉइंट वाढतं म्हणजे युट्यूब असं समजा 80 जणांना तो व्हिडिओ प्रमोट करतं. त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ हाईप करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. या सरकारचा खोटारडेपणा
आपण सतत उघड करत राहू. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.